मुंबईच्या महावितरण कार्यालयातील हा धक्कादायक प्रकार। कार्यालयीन वेळेत कार्यालयासमोर मांडला जातोय क्रिकेटचा डाव। नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत कर्मचारी खेळात मग्न। गेल्या महिन्यातला हा प्रकार उघड झालाय। महावितरणचा मनमानी कारभार वकील संघरत्न कुंभारे यांच्यामुळे उघडकीस आला। 6 नोव्हेंबर रोजी त्यांना 4 ते 5 च्या दरम्यान अधिकारी नसताना कार्यालयातील कर्मचारी कार्यालयासमोर क्रिकेट खेळताना आढळून आले। कुंभारे वीज बिलाच्या तक्रारी संदर्भात विभागीय कार्यालयात गेले होते। त्यावेळी सर्व कर्मचारी कार्यालयाच्या वेळेत कार्यालयाच्या समोर क्रिकेट खेळताना आढळून आले। त्याविषयी विचारणा केली असता त्यातील एका कर्मचाऱ्यानं वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाही आणि अधिकारी नसले तर काम होत नाही असं बेधडक आणि निर्लज्ज उत्तर दिलं गेलं। त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलनं कर्मचारी क्रिकेट खेळत असलेला व्हिडिओ तयार केला। माझा जास्तीचा जो बिल आलेला आहे आज जवळपास 21,190 रुपये बिल आलेला आहे। तो बिल मला कमी करून देण्यात यावी याकरिता मी वारंवार गारानं या ऑफिसमध्ये सांगत आहो। त्या दिवशी 6 तारखेला मी इथे जेव्हा आलो होतो त्यावेळेस कर्मचारी वर्ग इथं पूर्ण क्रिकेट खेळत होते। त्याची मी शूटिंग पण केली आणि आतमध्ये जाऊन बघितले असता कर्मचारी आतमध्ये कोणीच नव्हते आणि जो अधिकारी होते ते अधिकारी सुद्धा सुट्टीवर गेलेले आहेत असं त्यातल्या एका बाबूने मला सांगितलं। मी आल्लापल्ली इथे MSCBला लाईट बिल भरण्यासाठी आलेलो आहो। तरी पण लाईट बिल रीडिंग न घेता अंदाजे मनमानी याच्यानं देऊन राहिले आहे। तरी बी आमच्या आर्थिक बजेट बिघडलेलं आहे। एका कोणत्या पण कुटुंबाला हे परवडण्यासारखं नाही आहे आणि लाईट बिल आपण भरायसाठी जर आलो MSCBला किंवा कमी करून द्या, तिथले अधिकारी कर्मचारी सपोर्ट करत नाही आपल्याला। 2 ते 3 महिन्याचा बिल माझा 4,700 रुपये बिल आलेला आहे। तर मला खूप अशी आर्थिक अडचण होत आहे। तरी महामंडळाला विद्युत महामंडळाला विनंती आहे की योग्य ते रीडिंग करून माझे जे विद्युत बिल येतो हा मला कमी करून देण्यात यावा। कृषी कायद्याचा तोटाही आहे शेतकऱ्यांना आणि फायदाही आहे। कृषी कायद्याच्या मदतीनं व्यापाराकडे अडकलेले पैसे मिळाले आहेत, मात्र हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसानही झाले। पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केलेल्या शेतकऱ्याचं हे वास्तव आहे। कृषी कायद्यात सुधारणा करण्याची जितेंद्र भोई यांची मागणी आहे। कृषी कायद्याविरोधातल्या शेतकरी आंदोलनाला भोई यांचा पाठिंबा। मन की बात मध्ये जितेंद्र भोई चा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता। त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। कृषी कायद्याचा या शेतकऱ्याला फायदा झाला असा उल्लेख करत मोदी यांनी जितेंद्र भोई यांचं नाव मन की बात मध्ये घेतलं। त्याच जितेंद्र भोई यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही दिला। हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असं धुळे जिल्ह्यातल्या जितेंद्र भोई यांचं म्हणणं आहे। एमपीच्या खासगी व्यापाऱ्याला मका दिला व त्याने मला 8 दिवसांनी पेमेंट देण्याचा वायदा केला। नरेंद्र मोदी साहेबांनी जो नवीन कायदा लागू केलेला आहे त्या कायद्याअंतर्गत मी व्यापाऱ्यांवर केस दर्ज केला। त्यानंतर मग मला माझ्यासमोर एडीएम साहेबांनी त्यांना नोटीस पाठवली। मला 1,70,000 दिले, त्यानंतर 90,000 दिले, त्यानंतर 47,000 दिले। या असं माझं पूर्ण पेमेंट मिळून गेलं। केंद्राने जे नवीन नियम लागू केले होते त्याचा आधार घेत मी माझे अडकलेले पैसे काढण्यास मला मदत मिळाली त्या नियमांची। पण काही नियम चुकीचे असल्या कारणानं मला नुकसान देखील झालेलं आहे। म्हणजे हमी भावाने जर माझा माल विकला गेला असता तर मला हा 600 रुपये प्रति क्विंटल दराने जास्त पैसे मिळाले असते। माझ्याकडे 270 क्विंटल 95 किलो मी एका खाजगी व्यापाऱ्याला मक्की दिला होता, तर त्याचा मला मोबदला मिळाला 3,32,617 रुपये। तर जर 1850ने MSPच्या भावाने 1850ने सरकारी गोदामाला माल विकला असता तर मला
त्याचेच 5 लाखाच्या आसपास मला उत्पन्न पैसे जास्त मिळाले असते. म्हणून आज मी ज्या दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्याला समर्थन करत असं मोदी साहेबांना सांगू इच्छितो की जे कृषीविषयी नवीन नियम लागू केले आहेत त्या नियमांमध्ये MSPची तरतूद करून आणि शेतमालाचा हमीभावाने खरेदी करण्याची तरतूद केली पाहिजे असं मला सांगून इच्छितो की आणि दिल्लीत चाललेल्या आंदोलनाला मी समर्थन करीत आहे. मंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. सतेज पाटील यांची भाजप नेत्यांवर टीका. या निकालातून चंद्रकांत पाटील यांना चपराक मिळाली आहे अशी टीका सतेज पाटील यांनी केली. सुशिक्षित पदवीधरांनी भाजपला नाकारलाय. ही निवडणूक 24 जिल्ह्यांची म्हणजे राज्य केंद्रित होती. नागरिक भाजपच्या धोरणांच्या विरोधात असल्यानं वातावरण बदललंय असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. दादांचं भाषण आपण व्हायरल झालेलं बघितलेलं आहे की आता ही निवडणूक झाली, जिंकलीच आपण. आता जिल्हा परिषदेच्या तयार लागा, महापालिकेला लागा, ग्रामपंचायतला लागा, म्हणजे जणू काय सगळं जग आपल्या ताब्यात असलं पाहिजे अशा एका भावनेतून ते बोलत होते. आणि मला वाटते जनतेनं, सुशिक्षित लोकांनी, पदवीधरांनी भाजपला नाकारलेलं आहे. भाजप अच्छे दिन देऊ शकत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा भाजपावर घणाघात. भाजपाचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे असा आरोप त्यांनी केला. राजू शेट्टी यांचा भाजपावर घणाघात. भाजप अच्छे दिन देऊ शकत नाही. भाजपाचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. तरुण मतदारांनी भाजपला नाकारलाय. भाजपचे पुन्हा सत्ता स्थापनेचे स्वप्नच राहणार आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे केवळ विनोदी वक्तव्य करण्यात दंग आहेत. राज्यपालांनी नियुक्त आमदारांची यादी स्वीकारावी अशी मागणीही शेट्टी यांनी केली. राज्यपालांनी तलाठ्यासारखे वागू नये. राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं घवघवीत यश मिळवलंय आणि भाजपचा या ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणात पराभव झालाय. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टी साहेब आहेत. साहेब, काय सांगाल? तुम्ही भाकीत केलं होतं की भाजप औषधाला सुद्धा राहणार नाही. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे नेते वक्तव्य करतायत सातत्यानं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एकूणच गेल्या 6 वर्षामध्ये काम केलेलं आहे, त्यांना हळूहळू उतरती कळा लागणार हे स्पष्टच होतं. विधानसभेला चांगली उतरती कळा लागली, परंतु त्याच्यानंतर त्यांनी शहाणपणा घेतला नाही. गेल्या वर्षभरामध्ये विरोधी पक्षात असताना त्यांच्या नेत्यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्य, केंद्रीय पातळीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकारचं आलेलं अपयश, नोटबंदी असेल, लॉकडाऊनच्या काळामध्ये असलेलं केंद्र सरकारचं वर्तन, या सगळ्या गोष्टीमुळं हळूहळू जो सामान्य माणूस जो राजकारणात कुठंच नव्हता, ज्याला कुठल्या पक्षीय रंग नव्हता, अशा माणसांच्या हळूहळू लक्षात आलं की हे लोक आपल्याला बोलवतायत. धन्यवाद साहेब, जय महाराष्ट्राची बोलल्याबद्दल. कॅमेरामन संदीप पाटीलचा ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. नंदुरबारच्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे रक्त हवे असलेल्या रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. गेल्या 2 महिन्यांपासून नाशिकमधून मिळणारे रक्त कमी झालंय. त्यामुळे नंदुरबार शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज आहे असं डॉक्टर सांगतात. जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे गेल्या 2-3 महिन्यापासून रक्ताची खूपच तुटवडा पडत आहे. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून रक्त असतं. आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये 50% ब्लड आपण लोकल जिल्ह्यामधून कलेक्शन करतो आणि 50% ब्लड आपण बाहेरून पुणे, नाशिक आणि मुंबईवरून मागवत असतो. तर त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ते नाशिक, पुणे आणि मुंबईहून यायचं बंद झाल्यामुळे आणि लोकल कॅम्प पण कमी होऊ लागल्यामुळे असा तुटवडा आपल्या जिल्ह्यामध्ये जाणार. कोरोनाची लस येण्यासाठी आता काही दिवसांचाच फक्त कालावधी शिल्लक आहे. अशातच
मुंबईमध्ये या लसीची साठवणूक करण्यासाठी मुंबई पालिकेनं कांजूर मार्गची जागा निश्चित केली आहे। यासाठी पालिकेनं 5 मजली इमारत उपलब्ध करून देण्यात आली। या इमारतीच्या एका मजल्यावर हे जम्बो कोल्ड स्टोरेज उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे। यासाठी लागणारं योग्य तापमान राखणं हे मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। या जम्बो कोल्ड स्टोरेज इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी। थोड्याच आठवड्यामध्ये कोरोनावर लस उपलब्ध होणार आहे आणि ही लस जेव्हा मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल तेव्हा ती कुठे त्याची साठवणूक करायची हा प्रश्न मुंबई महापालिकेला पडला होता आणि त्यासाठी त्यांनी कांजूरमार्ग येथील ही जी महापालिकेची इमारत आहे या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जे आहे ते कोल्ड स्टोरेज जम्बो कोल्ड स्टोरेज उभारण्याचं ठरवलेलं आहे। वास्तविक पाहता कोरोनाची लस जी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण अशी लस, कारण ते 3ऱ्या टप्प्याच्या चाचण्यांना सुरुवात झालेली आहे आणि लवकरात लवकर ती उपलब्ध होणार आहे। परंतु महापालिकेने ह्या जागेची निवड करताना विशेष करून नवी मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर मुंबई शहर असेल, उपनगर असेल, सर्वांसाठी एक मध्यवर्ती ठिकाण जेणेकरून, कारण ही लसची साठवणूक करते दरम्यान जे आहे 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानाची गरज भासणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं ते ठरणार आहे। त्याचबरोबर ह्या जागेमध्ये कुठल्याही पद्धतीने सूर्यप्रकाश आत येऊ नये याची सुद्धा खबरदारी घेतली जाणार आहे, जेणेकरून ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठलीही बाधा जी आहे ती येणार नाही आणि ह्यासाठी जी आहे ती टेंडरिंग प्रक्रिया जी आहे ती करण्यात येणार आहे आणि वास्तविक करून लवकरात लवकरच हे जे कोल्ड स्टोरेज आहे ते अद्यावत असं मुंबईतील पहिलं भव्य दिव्य असं कोल्ड स्टोरेज जे आहे ते कोरोना लसी संदर्भामध्ये जे आहे ते आता इथे पूर्ण क्षमतेनिशी उभं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, मुंबई। भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या 3ऱ्या चाचणीची सुरुवात ही जे हॉस्पिटलमधनं सुरू झाली आहे। भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची 3ऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली। मुंबईतील जे रुग्णालयात 1000 स्वयंसेवकावर ही चाचणी केली जाणार आहे। एकूण 1000 स्वयंसेवकावर प्राथमिक तपासण्या करून मानवी चाचण्यांसाठी कोरोनाची लस दिली जाईल। त्यात 500 स्वयंसेवकांना लस आणि 500 स्वयंसेवकांना प्लासिबोचं इंजेक्शन दिलं जाईल। यांच्यावर वर्षभर डॉक्टरांचं लक्ष असेल अशी माहिती डॉक्टर प्रीती मेश्राम यांनी दिली। जे रुग्णालयातील विभाग प्रमुख डॉक्टर प्रीती मेश्राम यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर। भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित केलेल्या स्वदेशी लसची पहिली आणि दुसरी टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर 3ऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झालेली आहे। जे हॉस्पिटलमध्ये अंदाजे 1000 व्यक्तींवर ही लस टोचण्यात येणार आहे आणि त्याच्या पुढची प्रक्रिया जी पूर्ण केली जाणार आहे। ह्या सर्व प्रक्रियेसंदर्भात जे हॉस्पिटलचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत डॉक्टर प्रीती मेश्राम आपल्यासोबत आहेत। प्रीतीजी, तुमचं स्वागत आहे आणि एकंदरीत या प्रकरणामध्ये ही जो 3रा टप्पा आहे अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा आहे, कशा पद्धतीने प्रक्रिया होणार आहे? हा 3रा टप्पा म्हणजे फेज 3 आहे क्लिनिकल ट्रायलचा। त्यात आम्ही 1000 हेल्दी व्हॉलंटियर्सला ही लस टोचणार आहे, पण ही लस म्हणजे सगळ्यांनाच लस मिळणार नाही आहे। 500 लोकांना लस मिळणार आहे आणि 500 लोकांना प्लासिबो नावाचं इंजेक्शन मिळणार आहे। म्हणजे प्लासिबो ही लस नसणार आहे, साधं इंजेक्शन असणार आहे। 500 लोकांना प्लासिबो आणि 500 लोकांना आपण लस देऊन त्यांचे पुढचं वर्षभर आपण फॉलोअप ठेवून बघू की कुणाला कोरोना होतोय किंवा नाही असं। तुम्ही म्हटलं 500 लोकांना लस देण्यात येणार आहे, ही 2 पद्धतीमध्ये 2 टप्प्यामध्ये लस असणार आहे? सगळ्यांना 2 इंजेक्शन मिळणार आहे। आज जर आमच्याकडे कोण व्हॉलंटियर आला तर आम्ही त्यांची तपासणी करून तो लस घेण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे बघितल्यावर आज त्याचा RT-PCR आणि थोडे रक्ताचे नमुने घेतल्यावर आम्ही त्यांना लस देऊ। मग परत 28 दिवसानंतर त्याला बोलवू आणि परत त्याला ती लस टोचू। तर लस हे 2 टप्प्यात देणार आहे। आतापर्यंत किती जणांना ही लस टोचण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून काही साईड इफेक्ट किंवा असं काही तुमच्याकडे तक्रार वगैरे? आतापर्यंत आमच्याकडे 100 व्हॉलंटियर्स आले आहेत। आम्ही 100 व्हॉलंटियर पार्टिसिपंट्सला एनरोल केलं आहे ट्रायलमध्ये आणि आतापर्यंत आजच्या घडीपर्यंत आम्हाला कुठलेच ॲडव्हर्स इव्हेंट्स नाही दिसले कुठल्याही व्हॉलंटियरमध्ये। मनोज दयालकर, संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, मुंबई। हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे। अनिल विज यांनी कोवॅक्सिनचा डोसही घेतला होता। कोरोना लस घेतल्यानंतरही विज यांना कोरोनाची लागण झाली आहे। अनिल विज अंबालाच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले।
कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली। विज यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली। तसंच आपल्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीनं कोविडची चाचणी करण्याचं आवाहन विज यांनी केलं आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं 5 तज्ञ वकिलांच्या सोबतीनं एक समन्वय समिती तयार केली। मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही समिती जाहीर केली। सर्वोच्च न्यायालयात 9 डिसेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे। समन्वय समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करणार आहे। सूचनांबाबत राज्य शासनाच्या वकिलांना समिती माहिती सुद्धा देणार आहे। राज्य सरकारचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय 9 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात 5 घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणासंबंधी ही 5 वकिलांची समन्वय समिती त्यासाठीच नेमली गेली। मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही जाहीर केली आहे। समिती सर्वोच्च न्यायालयात 5 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे। समन्वय समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करणार आहे। मराठा समाजाला आरक्षण दृष्ट्या मागास गटाचं आरक्षण द्यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटाचं आरक्षण द्यावं संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांची मागणी। पत्रकार परिषदेमध्येही त्यांनी मागणी केली। 9 डिसेंबरला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे। मात्र या सुनावणीत काही होणार नाही अशी शंका त्यांनी बोलून दाखवली। मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचे लाभ त्वरित दिले नाहीत तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी दिला आहे। मराठा आरक्षणाबाबतीत 9 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली। त्यांची काय भूमिका आहे मराठा आरक्षणावर जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत प्रवीण गायकवाड। दादा, काय भूमिका आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन मांडली? सध्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन नंतर कोरोनाच्या काळानंतर ॲडमिशन सुरू झालेत। 11वीचे सुरू झालेत, FYचे सुरू झालेत, MBBSचे सुरू झालेत, इंजिनिअरिंगचे सुरू झालेत, फार्मसिंगचे। म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांपुढे आता प्रश्न असा आहे की त्यांना कुठल्या प्रकारचं आरक्षणाचा लाभ मिळणार। हायकोर्ट औरंगाबाद आणि हायकोर्ट मुंबईने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यास काही हरकत नाही अशी भूमिका घेतलेली आहे। परंतु सध्या ACBCच्या नावाने जे राजकारण सुरू आहे त्याच्यामुळे मराठा समाज हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहतोय। त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतंय आणि ईडब्ल्यूएस मधून त्यांना जे आरक्षणाचा लाभ मिळतोय त्यातनं त्यांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळतंय। मला असं वाटतं की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर सरकारने अन्याय करू नये। आमची अशी भूमिका आहे की सरकारने त्वरित ईडब्ल्यूएसचा सर्व सरसकट लाभ द्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने महाराष्ट्रभर आंदोलन करेल। की ईडब्ल्यूएसच्या अंतर्गत जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काही दिवसात आंदोलन करू अशी भूमिका जी आहे ती संभाजी ब्रिगेडने घेतली। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे। 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। नागपूरला दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते। मात्र यंदा कोरोनामुळे दीक्षाभूमीवर जाऊ नये अशा सूचना करण्यात आल्या। मात्र नागरिकांनी खट्टू होऊ नये, कारण बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनाच्या निमित्तानं दीक्षाभूमीवरील अस्थि कलशाचं दर्शन जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आम्ही घडवतोय। याच दीक्षाभूमीवर धम्म परिवर्तन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांती घडवली होती। दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गोडघाटे यांच्याकडून दीक्षाभूमीचं महत्त्व जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी त्यांच्याशी बातचीत केली। भारताला खऱ्या अर्थाने लोकशाही देश करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे ते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात दीक्षाभूमीला जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच पवित्र दीक्षाभूमीच्या या जागेवरून डॉक्टर बाबासाहेबांनी ऐतिहासिक अशी धम्मक्रांती केली होती. भारतातल्या एका समाजाला जे आहे ते उंच मानेने जगण्याचा जो आहे तो स्वाभिमान याच धर्तीवरून दिला होता. त्यामुळे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव येईल त्यावेळी या दीक्षाभूमीला स्मरण जे आहे ते प्रत्येक बौद्ध बांधव करत असतो. त्यामुळे सगळे दीक्षाभूमीचं महत्त्व काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या स्मारक समितीचे गजघाटे सर आहेत. सर, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण जेव्हा जेव्हा नाव घेतो तेव्हा दीक्षाभूमी आपल्या डोळ्यासमोर येतं. काय महत्त्व होतं या दीक्षाभूमीचं? मी विलास गजघाटे ट्रस्ट विश्वस्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर. याच पवित्र दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा प्रदान केली आणि जगात ती अशी अस्मरणीय अशी घटना जी होती, एकमेव अशी घटना होती, एक माणूस सांगतो आणि लाखो अनुयायी त्याचं अनुकरण करतात. याचं दुसरं उदाहरण जगात कुठेच भेटत नाही. त्याच 1957 पासून आज पावतो ह्या वर्षी फक्त कोविडमुळे हा धम्मचक्र साजरा झाला नाही, परंतु आज 19 पर्यंत धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतो. इथे बौद्ध इतिहासाचे बौद्ध संस्कृतीचा असा इतिहास जुळला. ही नागांची भूमी होती. याबाबत बाबासाहेबांनी सविस्तर असं भाषणात सांगितलं. 1956ला जे भाषण बाबासाहेबांनी दिलं धम्मदीक्षा दिल्यानंतर, त्या भाषणात त्यांचं संपूर्ण या नागपूर शहराचीच मी निवड का केली याचं विवेकपूर्ण भाषण त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साईसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. वसमत कळमनुरी रस्त्यावरील पूल हा कोसळण्याच्या अवस्थेत आहे. वसमत कळमनुरी रस्त्यावरील पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे. हिंगोली जिल्ह्यातला वसमत कळमनुरी पूल हा धोकादायक बनला आहे. वाहनधारकांचा जीवही त्यामुळे धोक्यात आलाय. पुलाचं काम रखडलं आहे. पुलाचं काम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली. पुलाचं काम फक्त फलकावरच सुरू आहे, त्यामुळे पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे. रस्ता पूर्णपणे पावसाळ्यात वाहून गेलेला होता. मात्र 2 ते 3 महिने होऊन गेले तरी ना पुलाचं काम झालं ना पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. फक्त या कमकुवत पुलाचं काम सुरू आहे, तेही फक्त फलकावर. मात्र या पुलावरून हजारो महामंडळासह इतर खासगी वाहनं आणि शेतकरी हे रोज ये जा करतात. तर लवकरात लवकर पुलाचं काम सुरू करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून होते आहे. जागतिक शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त करणारे रणजित सिंह डिसले यांचं राज्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवलेल्या रणजित सिंह डिसले यांचं देशभरातून कौतुक होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी डिसले गुरुजींची बार्शीमध्ये त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दरेकरांनी त्यांचा सत्कार केला. तसंच विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी एका जागेसाठी डिसलेंची शिफारस करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. डिसले हे मुंबईतही येणार आहेत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि मुंबईत मंत्रालयामध्ये त्यांचा सत्कारही शिक्षण विभागाकडून केला जाणार आहे. वारकी फाउंडेशनचा हा पुरस्कार या ठिकाणी मिळालाय आणि म्हणून रणजित सिंह डिसले यांचं मी मनापासून अभिनंदन करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. कारण शेवटी असा पुरस्कार मिळत असताना इतर शिक्षकांना यातून प्रेरणा मिळत असते. 11 वर्षाच्या मुलाचा सायकलिंगचा हा विक्रम पहा. नांदेडमध्ये 11 वर्षाच्या सात्विक रेड्डीनं एक प्रेरणादायी विक्रम केलाय. सायकल चालवा, निरोगी राहा असा संदेश देत त्यांना 18 तास सायकल चालवून 300 किलोमीटर अंतर पार केलं. मुखेड तालुक्यातील बाराळी इथल्या गुरु शिष्याच्या जोडीनं एकत्रितपणे हा उपक्रम राबवलाय. सात्विकच्या उपक्रमाचे नांदेडमध्ये आमदार मोहन हंबर्डे यांनी कौतुक करत त्यांचा सत्कार केलाय. सर्व नागरिकांनी निरोगी राहण्यासाठी सायकल चालवावी असं आवाहन या पराक्रमी सात्विकने केलंय. चॅम्पियन मुलांसह त्याच्या गुरुनंही हे आवाहन केले. सात्विक प्रवीण रेड्डी, माझं गाव आहे बाराळी. मी बाराळीतून निजामाबादला गेलतो.
त्यापासून नर्सीला आलो, तिथून ते नांदेडला आलो. फिटनेस लोकांना सांगायचं आहे की सायकलिंग करा, अजून फिट राहा. आम्ही निघालो बाराळीवरून. बाराळी म्हणजे मुखेड तालुका. तिथून ॲक्च्युअली आम्ही निघालो काल सकाळी 6 वाजता. तिथून आम्ही गेलो देगलूरला, देगलूरवरून बिचकुंदा, बांसवाडा, निजामाबादवरून डिचपल्ली आणि डिचपल्लीवरून परत एक युटर्न मारलं आणि काल आम्ही निजामाबादला हाल्ट केलं आणि तिथून मग आम्ही आज सकाळी 6 वाजता निघालो आणि आज आम्ही नरसी मार्ग, आज या ठिकाणी आमचं डेस्टिनेशन जे आहे नांदेड सायकलिंग क्लब, या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. वेळ झाली बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी फक्त जय महाराष्ट्र.